भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा ईश्वर नागपूर मंडळाच्या वतीने व महान त्यागी बाबा जुमदेव जी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 1/3/2025 रोज शनिवारला मौजा कोसंबी गवळी या ठिकाणी सन्माननीय श्री खुशालजी भोयर यांच्या निवासस्थानी काही वेळापूर्वी एका भगवंताचे नवे मासिक कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे रचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबांना माझा प्रणाम। दुःखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी मानवाला मानवता शिकवणारे अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारे निष्काम कर्मयोगी व्यसनमुक्ती जनक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या भगवत प्राप्ती विधीमध्ये बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आईंना माझा नमस्कार। तसेच चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या या भगवत कार्याच्या बैठकीचे अध्यक्ष तथा माझे मार्गदर्शक सन्माननीय श्री गिरधरजी लांजेवार साहेब मार्गदर्शक नागपीठ हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित साहेबांना माझा नमस्कार। आजच्या या भगवत कार्याच्या बैठकीचे संचालन करते सन्माननीय आमचे सहकारी श्री नरेशजी गोटेफळे हे या ठिकाणी संचालन करते म्हणून उपस्थित यांना माझा नमस्कार। व्यासपीठ मोठा आहे आणि वेळ कमी आहे। वेळ अभावी व्यासपीठावरील संपूर्ण बाबाचे सेवक यांना माझा नमस्कार। या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। तरी काही लोकांनी नाही घेतलं नमस्कार, मला माहित आहे। नमस्कार। या ठिकाणी भगवत कृपा उभी आहे बाबांच्या आदेशानुसार। बाबा निराकार मध्ये यायचे, तुम्ही कधी पाहिलं नाही। आज पुष्कळ संत पाहिला आपण, पुष्कळ संत पाहिले, पुष्कळ संतांचे चरित्र पाहिले। अजी थोर महात्मे होऊन गेले, जुने लोक म्हणतात थोर महात्मे होऊन गेले, चारित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडले बोध खरा। बाबा स्वतः निराकार मध्ये यायचे, आदेश द्यायचे, भगवत कृपा खरी हे सब मिलके प्रणाम करे। बाबा स्वतःला बाबा म्हणायचे। बहुतसे संत पाहिले तुम्ही या मार्गात येण्यापूर्वी, कितीतरी धर्मपंथ पाहिले, कितीतरी धर्मपंथ पाहिले, वचन नाही दिले कुणाला आणि मानव धर्मात प्रवेश केलं। वचन दिलं कसं बाबाला, काय दिलं, कसं दिलं वचन? बऱ्याचशा संतांच्या नावाच्या मागे बाबा आहे, संतांच्या मागे नावाच्या मागे बाबा आहे। मी त्याच्यावर थोडस रिसर्च केलं, चिंतन मनन केलं। माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या नावाच्या समोर पहिलं बाबा आहे
नंतर त्यांचे नाव आहे. काय आहे? पहिलं बाबा आहे, नंतर त्यांचे नाव आहे. त्या प्रणामांनी लिहिलं आहे आणि सर्व रोजच म्हणतो आहे. स्वतःला बाबा काय म्हणायचे? बाबा, अरे ज्या माझ्यासारखा एक तरुण व्यक्ती 28 वर्षाच्या व्यक्तीने एका परमेश्वराची प्राप्ती केली, ते व्यक्ती स्वतःला बाबा म्हणायचे का? बरं कधी विचार केला आहे? अरे करून तर बघा, फक्त मजाक करतो. नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडं गेले वारे, अशी काही सेवकांची परिस्थिती आहे. सन्माननीय माझे मार्गदर्शक लांजेवार साहेबांनी म्हटलं पहिलं सुरुवातीला की या ठिकाणी आपण आलो, रोजी सोडून आलो, तिकीट खर्चानं आलो स्वतःच्या, तर या ठिकाणी आपण आल्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. या ठिकाणी चांगले चांगले अनुभव झाले. अनुभवाच्या माध्यमातून या ठिकाणी जागरूकता होत आहे. या मार्गात आलेल्या सेवकांची आत्मा काही, प्रत्येक नाही, काही आज बी निश्चित झाली. मला अनुभव आलेला. तो त्यागी असो, 10 वर्षाचे असो, 20 वर्षाचे असो, 50 वर्षाचे असो, त्याची आत्मा निश्चित झाली. बाबाने आपल्या शिकवणीत म्हटलं, जमलं तर त्याला आपल्या अनुभवातून जागवा म्हटलं. बाबाची काही अपेक्षा होती? ज्यांची आत्मा निश्चित झाली आहे त्याच्यावर पुनच्छ वाईट विचाराचा, वाईट भावनेचा, अंधश्रद्धेचा जो जंग चालला आहे त्याला काढण्यासाठी आपल्या अनुभवातून जागवा म्हटलं. आणि तेच कार्य या ठिकाणी चालू आहे. भगवान कुठे आहे? कसा आहे भगवान? आपले कार्य या ठिकाणी करून राहिला, तुम्ही पाहून राहिले नाही. या ठिकाणी जो व्यक्तिमत्व या ठिकाणी बोलून जाते, जो आपल्याशी संवाद साधून जाते, त्यालाच फक्त आपण पाहून राहिलो. म्हणून आपण या बैठक मध्ये बसत असताना कधी कधी शिस्त विसरून जातो. शिस्त हे विसरून जातो. बाबाने आपल्याला शिस्त आणि त्याग याच्यासाठी शिकवला. त्याग त्या मार्गाचा उद्देश आहे त्याग. मग आपण करतोय? आपण स्वतः विचार करायला पाहिजे. परमेश्वर कुठे आहे? बरेचशा संतांनी आपापल्या माध्यमातून सांगितलं आहे, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा भुललासी. आपण संतांकडून मन ऐकली आहे, पण आम्ही भुललो. बाबांनी कुठेतरी जगा वेगळं सांगितलं आहे. हा मार्गाचा एक जगा वेगळा आहे. ज्या सृष्टी निर्मात्या परमेश्वराची बाबांनी प्राप्ती केली, त्यांनी सुद्धा बाबाला परिचय देते वेळी असं परिचय दिला है कि मैं सबका एक भगवान हूं. सेवक तू मुझे कहां ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूं. जिस पर मैं तुझसे छोड़ जाऊंगा तेरा शरीर मुक्त हो जाएगा. तेव्हा बाबाला वाटलं, बाबाने 10 मिनिटं विचार केला की अशी कोणती वस्तू माझ्यापाशी आहे जिच्यामुळे मी जिवंत आहे. आणि बाबाला आठवलं की आत्मा ही वस्तू आहे जिच्यामुळे मी जिवंत आहे. ते जरी माझ्या शरीर सोडून गेलं तर माझ्या शरीराला स्वर आहे. आम्ही कुठं पाय करतो? अरे पत्थर पूजो तो हरी मिले तो मैं पूजू पहाड़. पत्थर पूजो तो हरी मिले तो मैं पूजू पहाड़. ताते ती चपकी भली तीच काय संतांनी म्हटलं. त्यांनी जागवलं, आम्ही जागलो का? गोट्याची चक्की तरी चांगली आहे म्हणे. संत तुलसीदासांनी म्हटलं गोट्याची चक्की आमची आजी वगैरे
त्या जात्यावरती धरण धरायची. जर पत्कराला पूजून जरी हरी भेटला असता म्हणे तर मी पुऱ्या पहाडाला पूजलो असतो म्हणे. पण आम्ही समजलो का? नाही समजलो. पत्थर पूजने से कुछ ना मिले, पत्थर पूजने से कुछ ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान. पत्थर पूजने से कुछ ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान. मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी हमसे क्यों मांगे दान? मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी हमसे क्यों मांगे दान? बाबांनी त्या परमात्माचा परिचय आपल्या सर्वांच्या अंतरात्म्यात करून घेतला. पण आम्हाला झालं नाही, आम्हाला झालं नाही. म्हणून तर आम्ही या मार्गात जेव्हा आलो, भगवंताला वचन दिलं मार्गदर्शकांच्या माध्यमातून. त्या वचनाला आज आम्ही विसरत चाललोय कुठंतरी. कोणीतरी म्हटलं या ठिकाणी अहंकार गर्वपणा करू नये. खरी गोष्ट आहे. अरे आम्ही म्हणतो मार्ग हा मरण्याचा आहे, म्हणण्यापुरता नाही. मार्ग हा म्हणण्यापुरता नाहीये. तर खरंच आम्हाला आमच्या विचारातून मरावं. मरे मरो हर कोई कहे मरना जाए कोई, एक बार ऐसे मरो की दोबारा मरना न होई. एकच वेळा मरायचं. पण आम्ही मेलो का? मेलो नाही. म्हणून आमच्या गर्वपणा निर्माण झालेला आहे, अहंकार निर्माण झालेला आहे. आणि तो अहंकार कुठे जाईल काही सांगता येत नाही. बाबा जानेवारी 1971 ला जेव्हा अनुभव बाबांचा दौरा झाला ऋषिकेशला, तो ग्रॅज्युएट ऋषी बाबाला त्या रेल्वे मध्ये मिळाला. ग्रॅज्युएट ऋषी दर 12 वर्षाने कुंभमेळा भरतो आणि तप होते. आणि ते महात्मा जे ऋषी जे परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी दऱ्याखोऱ्यात भटकतात, पहाडा भटकतात, ते लोक त्या ठिकाणी स्नानासाठी येतात. ते लोक त्या ठिकाणी स्नानासाठी येतात. आणि त्या ठिकाणी बाबाला तो तपस्वी मिळाला. असा माझ्यासारखा अंगठा बहादूर नव्हता, मी कमी शिकला. तो ग्रॅज्युएट होता. बाबाने त्याची वाचा खुंडली. बाबा समोर त्याची वाचा खुंडली. नाही बोलू शकला बाबा समोर तो. पण या मार्गाच्या सेवकाची वाचा लई लंबी आहे, लई लंबी आहे. तिथं ऐकतात आणि तिकडे जाऊन सोडतात. कुठं गेलतो तो कोसंबी गवडीला गेलतो, कुठं गेलतो तर कोसंबी गवडीला गेलतो. कशाला 9व्या होऊन करायचा. पण काय शिकलो? काय शिकलो तर काहीच नाही. अजी परमानंद उसी को मिलता है, आत्मानंद उसी को मिलता है जो मन से मर गया. आत्मानंद उसी को मिलता है जो मन से मर गया. और भगवान उसी को मिलता है जिसका अहम खो गया. बाबांनी त्या ऋषीला म्हटलं मी नागपूरचा पत्ता लिहून देतो म्हणे. बाबांनी लिहून दिला. तू नागपूरला ये म्हणे, तेव्हा परमेश्वराचा परिचय तुला त्या ठिकाणी होईल म्हणे. तो कशाला येते? त्याची लंबी लंबी जटा होती, बाबाची जटाच नव्हती. बाबाचा साधा राणीमान. बाबा कसे दिसतात तुम्ही फोटो मध्ये पाहिलाय आणि जुन्या लोकांनी आमोर सामोर पाहिलाय. कसा तेजस्वी चेहरा. आणि त्या ऋषीचा वेशच वेगळा होता. बाबा म्हणे तो ऋषी अजूनपर्यंत बाबाकडे आला नाही म्हणे. परमेश्वर होत्या. अरे आज मला विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला छोट्याशा गिलासामध्ये पाणी घेतलं, बाबा हनुमानजीच्या नावाची फूक जरी त्या ठिकाणी मारली तरी आपले दुःख दूर होऊन राहिले. प्रॅक्टिकल अनुभव सर्वाला आहे, सर्वाला प्रॅक्टिकल अनुभव आलेला आहे. पण आम्ही त्याच्या
चिंतन मनन करतो का हो? चिंतन मनन करत नाही. त्या दिवशी एका सेवकाचा फोन आला मला. त्याच्या गाईच्या स्तनातून दुधाच्या जागी रक्त येत होता. गाईच्या स्तनातून दुधाच्या जागी रक्त येत होता. तो घाबरला. त्याने मला एका वेळेस 2-4 वेळा फोन केला. मी कार्यक्रमामध्ये होतो. आता मी कार्यक्रमात राहिलो, तो विशेष फोन उचलत नाही. परंतु उचललो, डीजेचा आवाज इकडे, त्याच्याशी बोलणं, संवाद चालू त्याच्याशी. साहेब असं असं झालं, त्यामुळे मी कार्यक्रमाला आलो नाही. माझ्या इथे नेमकं खूप प्रॉब्लेम चालू आहे. त्याला तेथूनच म्हटलं मी, तू एक काम कर, शक्य होत असेल तर बाबा हनुमानजीच्या नावाची त्या गायीच्या स्तनावर 21 शब्दाच्या फुका मार भगवंताला विनंती करून, आणि शक्य होत असेल तर गायीला तीर्थही बनवून पाच, आणि उद्याला कळव. मग मी उद्या फ्री होऊन जातो. शब्द निवड फोनवर देत आहो. मी त्या ठिकाणी आहोत 30 किलोमीटर 20 किलोमीटरवर. तो सेवक तिकडे आहे, शब्द फोनवर देतो आहे, कार्य घरी होत आहे. कशी कृपा आहे. त्या गायीच्या थनातून जो रक्त येत होता तो पूर्णपणे बंद झाला, आणि त्या ठिकाणून दूध यायला लागला. प्रॅक्टिकल अनुभव आहे. अरे प्रॅक्टिकलचाच मार्ग आहे. चमत्काराच्या मार्गाने लोक चमत्काराला नमस्कार करतात. आम्ही साक्षात्काराला प्रणाम करून राहिलो. बाबांनी अदृश्य पूजा दिली. अदृश्य मार्गदर्शकांनी मी साधे कार्य केले तर माझ्या मार्गदर्शकांनी मला फोटो नाही दिली. असं कोणतं स्टिकर नाही दिलं. त्या स्टिकर या ठिकाणी लावजो भिंतीला, आणि याच्याकडे पाहून सांगा तू विनंती प्रार्थना करजो, पूजा करजो, असं कधी म्हटलं नाही. तेलाच्या दिवा अगरबत्ती कापून लाव म्हटलं, आणि तू आपलं दुःख त्या परमेश्वराला सांग म्हटलं. मग फोटोही नाही, काहीच नाही. वचन दिला, मार्गदर्शकाकडून शब्द घेऊन गेला. कसं दुःख दूर झाले हो आमचं. कशी उद्दृष्ट पूजा दिली बाबांनी. आणि मग त्याच मार्गदर्शकाला दुःखी झाल्याच्या नंतर सेवक बहु हुशार आहे. बाबा म्हणायचे, बाबा नेहमी म्हणायचे की सेवक बहु चतुर आहे म्हणे. अच्छा किया तो मैंने किया. काय चांगलं झालं तर मीनं केलं म्हणते, आणि वाईट झाले त्यानं केलं म्हणते. दुसऱ्याला दोष देतो ना. बाबांनी तसं शिकवलं नाही मला. अरे अच्छा किया तो मैंने किया, और बुरा किया तो भगवान ने किया, ऐसा मानव सोचता है. किती विचार चांगले हो. सुखी झालं, समाधानी झालं. सुखी झालं, समाधानी झालं, त्याग झाले, नवहवन झाले. मग त्याच मार्गदर्शकाची निंदा नालस्ती करतो. याला सेवक म्हणतात. याला सेवक म्हणतात का? आज मार्गाची रूपरेषा, मार्गाचे विचारधारा कुठेतरी चालली खूप बिकट परिस्थिती, खूप वेगळी आहे. खूप वेगवेगळे विचार ऐकतो आम्ही, आणि बाबाचे जेव्हा मार्गदर्शन ऐकतो तेव्हा खूप खंत वाटते. बाकी तुम्हाला वाटते की नाही? ना गिरीशवाणीला खूप खंत वाटते की बाबा काय बोलतात, बाबा काय मार्गदर्शन करतात, आम्ही काय ऐकतो, आणि काय भुसा भरतो या डोक्यात, आणि कसे कसे विचार मांडतो आहे. बहुत कधी कधी मला, मी चिंतन मनन करतो तर कधी कधी खूप मला वाईट वाटते. पण करून करणार काय? आम्ही सुद्धा एकच करू शकतो, परमेश्वराला विनंती करू शकतो, बाबा असं असं आहे. तर आम्ही मिळले लोक आहोत. मर के भगवान को अधिकार दिया है बोले बाबा. काय बोले? मर के भगवान को अधिकार दिया है बोले. अगर सेवक फिर से जिंदा होता है तो भगवान दूर चला जाता है. तो सेवक को मदद कौन देगा बोले? सेवक को मदद कौन देगा बोले?
आणि आम्हाला वाटतं की आमच्याशी भगवान आहे, आमच्या बाबाचे नौकर आहे असे वाटते का त्या शोकाला. अरे भगवंतानी बाबाला म्हटलं 20 जानेवारी 1946 ला, मैं तेरे बाप के नौकर नहीं हूं बोले, मैं तेरे बाप का नौकर नहीं हूं, मैं तेरे द्वार पे खड़ा हूं बोले, तेरी राह देख रहा हूं और तू खाना खा के सो गया बोले. भगवान असा नाही. बाबा आपल्या मार्गदर्शनात नेहमी जागवतात. भगवान असा नाही तू या ठिकाणी बस नाही येतो फिरून, जसं काय नरेश भाऊ माझे नौकर आहे तसे तू भगवानही नौकर आहे असं समजतो हो आम्ही सेवक. मग त्याच मार्गदर्शकाची निंदा, त्याच मार्गदर्शकाची चेष्टा, त्याच मंडळाच्या अध्यक्षाची चेष्टा करणारे सुद्धा आम्ही सेवक आहोत. हे विचारधारा आमची सेवकांची आहे. मार्गदर्शकाला शब्द मिळाला. बाबाचं एक मार्गदर्शन आहे, तुम्ही ऐकले ना ऐकले मला नाही माहित, मी ऐकलो म्हणून विचार ठेवतो. मार्गदर्शक सामने तो बाबा है. बाबा ने कितनी त्याग से सेवा की ये भी सामने है. तो हमारे मार्गदर्शक ने क्या लिया हमसे, उनकी तो सेवा तो हमारे सामने है. वो तो निष्काम कार्य कर रहे हैं ना. हमारे मार्गदर्शक सन्माननीय गिरधरजी लांजेवार साहब ने पूछ लिया कभी आपसे काय घेतलं का, एखाद्या सेवकानं हात वर करो अरे सांगा नको व्हावं की सन्माननीय गिरधरजी लांजेवार साहेबांनी माझे पैसे घेतले का, हे केले का, ते केलं, घेतलं का कधी. मग काहीच नाही घेतलं, मग निष्काम कार्य करून आले. तो मार्गदर्शक सामने तो कोण है. आज लोक मार्गदर्शकाला कचरा समजून राहिले. आज विचार ऐकून आलो आम्ही म्हणून दुःख वाटतं म्हणून याच कर मला बोलावं आपल्याला. मला दुःख वाटते कधी कधी त्या गोष्टीच्या, त्या बाबांच्या मार्गदर्शनाचा खंत वाटते मला म्हणून हे बोलतो. त्यांची मग निंदा करता, नालस्ती करता. तो का सांगते गिरधर कोण आहेत बाबा, कोण आहेत. अरे मग काय विचार करतात. शब्द हा भगवान आहे, शब्द हा सैतान आहे, शब्दावर पुरा मार्ग आहे. बोलण्यापुरतं किंवा माईकवर या बसण्यापुरतं ऐकण्यापुरतं बस एवढ्याच आहे. सर्व का स्वतः आचरण करावं लागेल त्या गोष्टी जीवनात, तेव्हा तो भगवान या ज्या जंग चलेल्या आत्मेला चैतन्य बनवेल आणि कंठातून येऊन बोलेल. बाबांची शब्द मी म्हणतो म्हणून नाही, प्रत्येक मार्गदर्शना बाबाचे आहे, माझे नाही. मी तर आमच्या बाजूला जास्त शिकलो नाही, मला काय समजते, मला काहीच समजत नाही मानव वर्गामध्ये. एक अनुभव सांगतो बाबाच्या हयातचा. जवळजवळ 1993-94 ची गोष्ट आहे. एका मार्गदर्शकाबरोबर एक सेवक बाबाच्या निवासस्थानला गेला. लक्ष देऊन ऐका. घुसलं पाहिजे, भूसा निघलं पाहिजे आणि विचार घुसले पाहिजे. एक कुत्ता ईमानदार है बोले बाबा और मानव बेईमान है बोले. कुत्ते को मार्गदर्शन करूं या मानव को मार्गदर्शन करूं बोले. 40 साल हो गए बोले सेवक को मैंने सिखाया, लेकिन आज तक एक भी सेवक नहीं सीखा. बाबा ने सिखाया नहीं. अरे बाबा ने जी जान लगा दी हमें सिखाने के लिए, हम नहीं सीखे, हम इसलिए दुर्भाग्य है. और बाबा के सेवक हम बन गए, ये हमारे सौभाग्य है. परमात्मा की सेवक नहीं है हम. आज कोई लोग यहाँ पे आके बोल के चले जाते हैं परमात्मा के सेवक है, हम ये संस्था के सेवक है, हम इसके सेवक है. शब्द बाबाचे, मार्गदर्शन बाबाचे, हम बाबा के सेवक है, मंडल से जुड़े हुए हैं, क्योंकि बाबा का शब्द मंडल को है. एक सेवक मार्गदर्शक बरोबर बाबाच्या निवासस्थानी गेला. आता मार्गदर्शकाला माहिती आहे बाबाशी कसं बोलावं. कारण मार्गदर्शक हा बाबाच्या निवासस्थानला जाऊन आलेला आहे. एक सेवक मार्गदर्शकाबरोबर गेला. तो बाबाला काय म्हणतो माहिती आहे, बाबाजी म्हणतो. बाबाला काय म्हणते, बाबाजी म्हणतो. त्याने 1 ते 2 ते 3 वेळा बाबाला बाबाजी म्हटलं. बाबाने त्याला समजावून सांगितलं की बाबाजी नको म्हणू, बाबा म्हणतो. काय नको म्हणू, बाबाजी नको म्हणू.
तुम्ही म्हणता का हो फक्त? शब्द हा भगवान आहे, शब्द हा सैतान आहे, शब्दावर मार्ग उभा आहे, शब्दावर परमेश्वर उभा आहे, बोलण्यापुरतच आहे का? काय ऍक्च्युअली करतो आपण. कधी कधी मला विचार येते की आम्ही खरंच जीवनात आचरण करतो का? बाबाने त्याला 3 वेळा समजून सांगितलं, बाबाजी नको म्हणू, बाबा म्हण. तरी तो सेवक ऐकला नाही. मार्गदर्शक त्याच्या हिजलला, हे मला तुला काय सांगून राहिले बाबा? बाबा म्हणतात बाबा म्हण, तू बाबाजी म्हणते, तुला समजत नाही का म्हणते. जेव्हा मार्गदर्शक हिजलून बोलला तेव्हा तो बाबाला बाबा म्हणतो. अरे खुद को बाबा बाबा कहते हैं, तो बाबा कौन थे? बाबा कौन थे? हमने आज तक नहीं समझा, हमें आज तक नहीं समझ में आया बाबा कौन थे. सायंकाळची प्रार्थना पहा कोणी दिली, कोणी दिली प्रार्थना? प्रत्येक लाईनीमध्ये पहा भगवंताच्या प्राप्ती करता, निष्काम कर्मयोग साधल्या करता बाबांनी 4 तत्व दिले. भगवत गुणांचे 3 शब्द कोणी दिले? बाबांनी दिले. आणि या मानवी जीवनाचे अनेक उद्देश, अनेक आहेत माझे उद्देश, ते सफल करण्याकरता 5 नियम कोणी दिले? बाबांनी दिले. मग बाबांनी मार्गदर्शकाला शब्द दिला, त्या शब्दावर आमचे मार्गदर्शक आम्हाला कार्य देऊन राहिले आणि आमचे दुःख दूर होऊन राहिले, नाही का? पण आज खूप पोचते माझ्या हृदयाला, कधी कधी माझ्या मनाला शब्द, ते विचार. मग त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या काय बोलतो? त्यांच्या मागे आम्ही त्यांना काय बोलतो, कसे समजतो? 2-2, 4-4 सेवक बसतो आणि त्यांच्याच मागे त्यांची निंदानाची चर्चा करतो. हा सेवक आहे? हा सेवक आहे का या विचाराचा? बिलकुल नाही. या विचाराचा सेवक होऊ शकत नाही. तो व्यक्ती आहे सेवक बनलेला. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले लोक मार्गदर्शन ऐकत आहे असं नाही. या युट्यूबच्या माध्यमातून पुष्कळ लोक मार्गदर्शन ऐकतात आणि एक एक शब्दावर लक्ष ठेवतात, कोण काय बोलतात. इस मार्ग की छोटीशी चिंगारी, बाबांचे मार्गदर्शन आहे, बाबांचे शब्द. पण सेवक कसा झाला पाहिजे म्हणे बाबा? या मार्गामध्ये सन्माननीय माझे मार्गदर्शक लांजीवार साहेबांसारखं सेवक घडला पाहिजे म्हणे. कसा? निष्काम कार्य करणारा. या मार्गात जेव्हापर्यंत निष्काम कार्य करणारे सेवक तयार होणार नाही म्हणे. आणि ज्या दिवशी या मार्गात निष्काम कार्य करणारे सेवक होतील म्हणे, या मार्गाची छोटीशी चिंगारी इस देश को बहुत बड़ा अंगार लगा सकती है बोले. इस देश के मंत्री मंत्री संतरी इस मार्ग के पीछे दौड़ेंगे बोले. और आज वास्तुस्थिति वो है. कब होंगे बोले ऐसे? इस मार्ग में निष्काम कार्य करने वाले लोग तैयार होंगे तब. क्योंकि बाबा ने निष्काम कार्य किए हैं, निष्काम सेवा दी है, इसीलिए आज भी भगवान हमारे शब्दों पे कार्य कर रहा है. शैतान कौन और भगवान कौन, इसका परिचय आज तक हमें नहीं हुआ. इस बात का मेरे को बहुत खेद है. मला खंत वाटते या गोष्टीचा. त्याच्या मानत्या की बाबा जिंदगीने त्या सृष्टी रचत्या परमेश्वराची त्या दैवी शक्तीची प्राप्ती केली आणि शैतान कोण आणि भगवान कोण याचा परिचय करून दिला, परंतु आम्हाला झालेला नाही. आम्हाला झालेला नाही. हे आमचे दुर्भाग्य आहे. आणि आम्ही बाबाचे सेवक झालो, हे आमचे भाग्य आहे, बहुत मोठे भाग्य आहे. 184 भोग येऊन्या भोगून या मानवाचा जन्म या पृथ्वीवर झाला. या जीवाचा हा जीव आहे दिलेशवाणी. नाव तर तुम्ही ठेवलं आमच्या आई वडिलांनी माझं. कशासाठी? मला बोलवण्यासाठी नाव दिलं. हा एक जीव आहे. 184 भोग एवढ्या भोगून या पृथ्वीवर माझा जन्म झालेला आहे. आणि 184 भोग एवढ्या भोगून या मार्गात हा मार्ग मिळाला आहे. या मार्गात तुमचा जन्म झाला आहे आपला. आपण म्हणतो ना या मार्गात नवीन जन्म झाला म्हणून म्हणतो. पुष्कळच्या लोकांना ज्यांना अनुभव आहे
तो म्हणतो की ना मार्गात गेला आहे, माझा या मार्गात पुनर्जन्म झाला आहे. लक्ष 84 एवढ्या बघून आपण या मार्गात आलो. तेव्हा पुण्याच्या डबल त्या सृष्टी निर्मात्या परमेश्वराची जेव्हा आपण गद्दारी केली, बेईमानी केली, जेव्हा त्या माझ्या आईच्या गर्भात मी होतो तेव्हा बेईमानी केली. तेव्हा बेईमान म्हटलं त्या परमेश्वराने मला. जेव्हा त्याला मी म्हटलं, मी केव्हा वचन दिलं म्हटलं, आणि पुन्हा मार्गात आलो. पुन्हा त्याच भगवंताच्या नावाच्या ज्योत लावण्याचा अधिकार माझ्या महान त्यागी बाबा जमदेवजीने प्राप्त करून दिला मला. आणि मी पुन्हा त्यांना तेच म्हणतो, त्या भगवंताला मी केव्हा वचन दिलं म्हणतो. काय म्हणतो? मी केव्हा वचन दिलं म्हणतो. म्हणून मानव ये बेईमान है, उनमें से मैं एक मानव हूं. भले ही मैं इस मार्ग से जुड़ा हूं, भले ही इस मार्ग से मैं जुड़ा हूं, लेकिन वो भगवान है, वो बाबा है. मैं एक मानव हूं, कार्य करने वाला मानव हूं, बेईमान हूं. बाबानी भगवंतानी बाबाला म्हटलं कि भले तूने मुझे प्राप्त किया है बोले, लेकिन मैं भगवान हूं. मैं जानता हूं मानव है, बेईमान है, उनमें से तू भी एक मानव है. मैं मानव पर कदापि विश्वास नाही करता. त्या बाबांनी इमान हा भगवान आहे म्हटलं. हे फोटो भगवान नाही म्हटलं. आता तुम्ही फोटोत भगवान पाहता. बाबाला येते कॅलेंडर मध्ये, हे तर बॅनर लावल्या बाबाला येतो पाहता. बाबाने इथे भगवान आहे असं म्हटलंच नाही कधी. इमान आहे तर भगवान आहे म्हणे बाबा. आमचं इमान नाही, बेईमानी घुसली आहे, तरी आम्हाला वाटतं की भगवान आमच्या पाशी आहे. होऊच शकत नाही. दुनिया करती है मनमानी. कोणीतरी म्हटलं त्या दिवशी शोक संमेलन मध्ये आमच्या महाकाळकर साहेबांनी की दुनिया करती है मनमानी, लाख करे चतुराई. दुनिया करती है मनमानी, लाख करे चतुराई. कर्म की गति नहीं चली रे मेरे भाई. दुख के कारण दर दर की ठोकर खाते हैं और लक्ष्य 84 योनियां घूमकर, लक्ष्य 84 योनियां घूमकर मेरे महान त्यागी बाबा जुमदेव जी के पास आते हैं. मेरे महान त्यागी बाबा जुमदेव जी के पास आते हैं. कब आते हैं? लक्ष्य 84 योनियां घूमकर. तो हम भी तो आए हैं इस मार्ग में. कैसे? लक्ष्य 84 योनियां घूम के आए हैं. तो इसीलिए इस मार्ग की चिंगारी इस देश को बहुत बड़ा अंगार लगाने वाली है. जी देखना, ये मेरे बाबा के शब्द है, मेरे बाबा का सपना है और वो पूरा होने वाला है. क्यों? तुम्ही आम्ही नाही करणार, तुम्ही आम्ही बेईमान निघू, पण येणारे सेवक तो इमानदार आहेत ना. मी कोणाला बेईमान कोणाला इमानदार कधीच नाही म्हणतो. आणि नाही म्हणत, बाबांनी नाही म्हटलं. प्रत्येकाने आपल्या अंतर आत्म्याला विचारा म्हणे बाबा की बाबांनी तत्व शब्द नियम दिले आणि मी आपल्या जीवनात कितपट याचे पालन करतो. आपल्या अंतर आत्म्याला प्रश्न करा म्हणा की बाबांनी तत्व शब्द नियम दिले आणि मी त्या तत्व शब्द नियमाचं आपल्या जीवनात किती आचरण करतो. क्योंकि अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. अच्छे विचारों की प्रेरणा बाबा ने दी है बोले. आम्ही पहिलेही समजून घ्या तुम्ही, आम्ही पहिलेही मानवच होतो. या मार्गात आलो तेव्हा मानवच आहो. फरक आहे कुठं तुम्ही विचार करा. फरक आहे कुठं विचार करा. या मार्गाच्या परमेश्वराचा परिचय कसा आहे ते विचार करा. बाबाची शिकवण काय आहे ते विचार करा. बाबा स्वयं काय आहेत ते विचार करा. या मार्गाच्या मार्गदर्शक काय आहे ते विचार करा. विरोध करा, त्याच्यावर बोलून टाकतो. एका शेवगान त्या दिवशी म्हटलं मार्गदर्शकाचा विरोध करायला पाहिजे म्हणून. एक बाजू सांगितली, मी म्हटलं कसा विरोध करायला पाहिजे मार्गदर्शकाचा. दूसरी बाजू सांगितलीच नाही. का बरं? आधा अधूरा ज्ञान इंसान को जानलेवा होता है, पूरा ज्ञान है तो बोलो. त्याला म्हटलं दुसरी बाजू सांगतच नव्हता. अरे मग दुसरी बाजू ध्येयाने म्हटलं मार्गदर्शकाला भगवान मान, बाबा मान, माय मान, माप मान, सर्व मान. तुम्ही त्याचा विरोध करता करा, पण केव्हा? मार्गदर्शक अगर नियमावलीच्या बाहेर जाऊन कार्य करत आहे. मार्गदर्शक कुठेतरी मंडळाच्या शिकवणीला मंडळाची दगाबाजी करतो आहे. आणि मार्गदर्शक सुद्धा
सेवकाची दिशाभूल करतो आहे तेव्हा विरोध करा म्हटलाय अध्यक्षाने, तेव्हा म्हटला. पण मार्गदर्शक निष्काम कार्य करणारा कार्य मार्गदर्शक असेल तर माझा एक अनुभव आहे, बाबाची शिकवण आहे, बाबाचे मार्गदर्शन मी प्रूफ देतो की मार्गदर्शक सामने तो बाबा है, मार्गदर्शन करने वाला सामने तो बाबा है. कोई आके मुझसे पूछे कि ये इसका प्रूफ क्या है, मैं दूंगा. हे सुद्धा विचार ठेवायला पाहिजे. पण नाही, या ठिकाणी अर्धा तास तुम्ही मार्गदर्शन ऐकले, चांगलं सोडून देणार, मी एकच चुकीचं पकडणार. त्या सेवकाने एकच चुकीचं पकडला. मार्गदर्शकाच्या अध्यक्ष म्हणते की मार्गदर्शकाचा विरोध करा, काऊन करा म्हणते हे नाही सांगणार. तो दिशाभूल करून राहिला इतर सेवकांची. तो सेवक काय करून राहिला, तो स्वतः जागला नाही, त्याला नियमावली माहित नाही, धर्म नाही माहित, बाबा नाही माहित, भगवान नाही माहित, मार्गदर्शक माहित नाही, या मार्गाची रूपरेषा नाही माहित. मी अनुभव घेतलेला, त्याला एकच माहित आहे, या मार्गातल्या लोकांची दिशाभूल करणे, इकडे तिकडे संघटनेत नेऊन जोडणे, मग येते भगवान, येते भगवान. बाबाचा उद्देश कुठंतरी आज आगळ्या वेगळ्या दिशेने, आमच्यातला कुठेतरी स्वार्थी बैमान व्यक्ती हे कार्य करून राहिला. याच्यापासून सुद्धा तुम्ही सावध राहा. अध्यक्ष म्हणतात ना, सावध राहा, सावधान सावधान. अशा विचाराचा जो व्यक्ती आपल्या सेवक आहे, आपल्याला दिसतोय किंवा संगीत आहे, याची संगत करू नका. हा सेवक नाही, हा सेवक आहे सेवक, याला मात्राच काटली आहे. नाहीतर तो सेवक परमेश्वराविषयी जागू शकते, दिशाभूल करू शकत नाही. बाबांचे उद्देश काय होता, मानव जागृती. आज अनेक होतो आपण, वेळ झालेला आहे, अनेक होतो, अनेकापासून बाबांनी एक केलं. आणि हे काही आमच्यातले स्वार्थी बेईमान लोक आज एकापासून अनेक बनवून राहिले. अनेक 16, 17, 20, 18, 22, 23 झाल्या, बहुत झाल्या. आणि बोलणं त्याच्यावरील खूप मोठं बोलणं आहे, आणि वेळ माझी संपली आहे. बाबा जुमदेवजी असते तर गरिबांच्या झोपडीला सोन्याचे दार असते. आज हयात बाबा जुमदेवजी असते तर गरिबांच्या झोपडीला सोन्याचे दार असते. आणि ते आता होऊ शकते, ते आता होऊ शकते, पण ते आम्हाला करता आलं पाहिजे. एकच असतं या मार्गाच्या मार्गदाता प्रभूचं परमात्मा ईश्वर मंडळापूर. एकच असतं या मार्गाच्या मार्गदाता. असे गावोगावी 17 पुढारी झाले नसते, असे गावोगावी 17 पुढारी झाले नसते. आणि आमच्याकडे कोणीतरी त्या विचाराचा जो व्यक्ती आहे तो पुढारी बनण्याचा प्रयत्न करतो आहे, हे आम्हाला त्याच्या विचारातून लक्षात येत आहे. म्हणून अशा व्यक्तीशी जो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, मार्गदर्शकाच्या आगळं वेगळं घेऊन करतोय, मंडळाच्या आगळं वेगळं घेऊन करतोय, अशा सेवकाशी संगत करू नये आणि अशा व्यक्तीपासून सावधान राहावं. एवढंच मी बोलू इच्छितो. आणि जाता जाता एवढेच विनंती करू इच्छितो की सर्वांना भगवंत सद्बुद्धी चांगली दे. करतो विनंती तुझं भगवंता, ते सर्वांना शक्ती आणि बुद्धी. करतो विनंती तुझं भगवंता, ते सर्वांना शक्ती आणि बुद्धी. गुणगान तुझे गाणं आम्हा, गुणगान तुझे गाणे आम्हा. मिळत राहो अशीच सद्बुद्धी, मिळत राहो अशीच सद्बुद्धी. एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.